हे आहे पट्टणकोडोलीतील म्हणजे कोल्हापूरमधील पट्टणकोडोलीमधील विठ्ठल बिरदेवाचं मंदिर. आम्ही गेलो होतो यल्लम्मा देवीला श्रीचा नवस फेडण्यासाठी. येता येता तिथं ताईच्या घरी थांबलो होतो. त्या दिवशी आम्ही तिथं बिरदेवाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी जेवायला गेलो होतो. हे बघा, हे एवढं मोठं परिसर आहे ना. तिथं फोटो काढायचे म्हणून हत्तीपाशी मागं लागला होता, म्हणून तिथे त्याचा फोटो घेतला आम्ही. आणि हे एवढं मोठं मंदिर आहे ना, भयानक. आणि अख्खं गाव पूर्ण महिनाभर पंगत चालू असते तिथं. अख्ख्या गावाची प्रत्येकाची एक दिवस अशी पंगत चालू असते. पूर्ण गाव जेवून जातं तिथं मंदिरामध्ये. आणि असं आले गेलेले कोणी ते पण जेवून जातात तिथं. खूप मोठं परिसर आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत. आणि ते प्रत्येक गावकऱ्याला मान दिला जातो प्रत्येक वर्षी. पूजेचा मान असो प्रत्येकाला. इथे आम्ही दर्शन घेऊन भंडारा लिहून पुढं गेलोत. सगळीकडचे दर्शन घेतले. हे बघा, हे नीट लक्ष देऊन बघा. जसं कासट होते तिथं कोणतं तरी भक्त बहुतेक पाया पडालेला आहे, त्याची तशीच मूर्ती करून तिथं बसवलेली आहे. हा खूप मोठा परिसर आहे. बघू शकता, हे खालच्या साईडचं आहे. खूप बघण्यासारखं आहे इथं. हे आता आम्ही गेलो आहोत. घोडा आहे देवाचा तिथं. तर घोड्याच्या जवळ गेलो होतो. मी पाठीमागच्या एकदा एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं बघा. आमच्या ताईची वास्तुशांती होती तेव्हा हा घोडा त्यांच्या घरात आणला होता. तिथं पद्धतच आहे तशी वास्तुशांतीच्या दिवशी देवाचा घोडा घरामध्ये आणायची. दरवाजामध्ये सोडला तर तो डायरेक्ट घोडा घरामध्ये पळत गेला. हे बघा, आता खात आहे. तिथल्या माणसानं सांगितलं आम्हाला घोडा चावतो किंवा अंगावर येतो, म्हणून आम्ही तिथून बाजूला सरकलोत. आम्ही वरच्या मजल्यावर गेलो होतो. बघा, वरच्या मजल्यावरून खाली किती लोक दिसत आहेत. किमान 10चा टाईम आहे हा. आणि मी शूट घेत होते बघा. अंधारामध्ये माझा व्यवस्थित चेहरा दिसत नव्हता, तरी पण मी शूट घेत होते. हे बघा, आणि काही गोष्टी इथं दाखवण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवते. हे बघा, आमच्या पिल्ल्याचे इथे फोटो काढले. ऐकतच नव्हता तो, फोटो घे म्हणत होता. बघा पुढं आणि कसा रडतो त्यानं. किती विनवण्या करते त्याच्यात चल म्हणून, पण ते फोटोच काढायचा त्याला तिथं. नंतर आमच्या ताईची मुलगी होती वैदू तिथं, त्यांना सांगितलं व्हिडिओ शूट घ्यायला. आणि नंतर तिथून निघालो होतो आम्ही. इथं आहेत बघा विठ्ठल बिरदेवाचे कपडे. हे कपडे जर एकदा देवाला घातले ना, तर परत ते कपडे परत देवाला चढवत नाहीत, म्हणजे दुसऱ्या वेळेस घालत नाहीत. किती मोठा ढिगारा लागला बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही जर कधी इथं जायचं झालं ना, तर जा नक्की. खूप छान बघण्यासारखं आहे इथं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय. असंच भेटूया दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये.